सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्र उत्सव सगळीकडे आनंदाने साजरा होत आहे. त्याचं औचित्य साधून आज आम्ही एका विशेष मान्यवरांना आमच्या चर्चासत्रात आमंत्रित केलेलं आहे. नवरात्रात आपण काय करतो तर देवीची जी 9 रूपं आहेत, त्याची जी ऊर्जा आहे, त्याचे जे रंग आहे, तर त्याचा आपण एक अनुभव घेतो. तर अशा स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी आजचं हे चर्चासत्र आहे. आपण इथे आज एका विशेष आणि प्रेरणादायी, ज्या जगाला प्रेरणा देणाऱ्या आहेत अशा एका मान्यवरांना बोलवलंय आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर शोभना पालेकर. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण त्यांच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर डॉक्टर शोभना पालेकरजी गेली 32 वर्ष ऑब्स्टेटिशियन आणि गायनॉकॉलॉजिस्ट म्हणून पॅरामाउंट क्लिनिक आणि मेडिकल रिसर्च सेंटर पनवेल येथे कार्यरत आहेत. नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवलच्या मेडिकल कॉन्फरन्सेसमध्ये त्यांचे बरेच शोधनिबंध हे पब्लिश झाले आहेत. त्यातल्या नॅशनल लेवलच्या इनफर्टिलिटी विषयावरच्या शोधनिबंधाला बेस्ट पेपर अवॉर्डचं प्राईज मिळालेलं आहे. आणि बालग्राम नावाच्या एका अनाथ आश्रम संस्था आहे, त्याच्याशीही शोभनाजी या असोसिएट आहेत. तिथे गरजू मुलांना किंवा तिथे राहणाऱ्या लोकांना जी पण काही मेडिकलची जी गरज त्यांची आहे तर ती काही पैसे न घेता फ्री ऑफ कॉस्ट त्यांना बरं करतात. आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि इन्नरव्हील क्लब ऑफ पनवेल या दोन्ही क्लबमध्ये त्या गेले 25 ते 30 वर्ष त्या ॲक्टिव्ह मेंबर म्हणून आहेत. वेगवेगळ्या पदांवर त्यांची नियुक्ती झालेली आहे, प्रेसिडेंट, एडिटर, ट्रेजरर. तर हे सगळं करत असताना आपलं घर आणि त्याचबरोबर एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून, एक बायको म्हणून, त्याचबरोबर डॉक्टर आणि एक चांगली समाजसेविका, तर या प्रकारचे जे बहुरूपं आहेत ती त्यांच्याकडे आहेत. आणि सगळ्या भूमिका त्या अतिशय चांगल्या अशा त्या निभावतात आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी त्यांना झाशीची राणी या पुरस्काराने त्यांचा मान वाढवलेला आहे, पुरस्कृत केलेला आहे. तर अशा या आजच्या डॉक्टर शोभना पालेकरजी, त्यांच्या प्रोफाईलविषयी जितकं सांगावं तितकंच कमी आहे. तर आजच्या मॉडर्न युगातल्या नवदुर्गा त्यांना म्हणण्यास काहीच हरकत नाही आहे. तर चला तर त्यांच्या करिअर जर्नीबद्दल आणि त्यांच्याबद्दल अजून थोडं आपण जाणून घेऊया. तर डॉक्टर शोभना पालेकरजी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या पॉडकास्टमध्ये मनापासून थँक्यू पद्मजा. थँक्यू मला तुम्ही इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आय एम लकी टू बी विथ यू टुडे. थँक्यू. धन्यवाद. तर तुम्ही MBBS आहात आणि त्याचबरोबर MD आहात गायनॉकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेटिशियनमध्ये. तर तुमचा हा जो करिअर प्रवास आहे तो कधी म्हणजे तुम्हाला वाटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे आणि त्यावेळी तुमच्या पुढे काय आव्हानं आहेत ती आली ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझा शाळेचा जो प्रवास होता माझ्या खूप वेगळा होता. वडील ONGCतनं रिटायर झाले आहेत आणि त्यांच्या खूप बदल्या व्हायच्या. तर आम्ही लहान असताना आम्ही आसाममध्ये राहत होतो. दिस इज इन 70s. तर त्यावेळेला तिथे काही सोयी नसायच्या. कोणाला बरं नसेल तर रिक्षा सुद्धा धड नसायची. सायकल किंवा स्कूटरवर आम्ही जायचो. खूप लांब जायला लागायचं डॉक्टरकडे आणि मग चेकअप होऊन मग तिथे येणारे जे पेशंट्स होते त्यांना सुद्धा सोयी नव्हत्या मिळत. तर त्यावेळेला मला असं खूप वाटलं की जे डॉक्टर तिथे सेवा करत होते ते किती छान काम करत आहेत आणि त्यांचं ते मला इन्स्पिरेशनल वाटलं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, आपण डॉक्टर बनलं पाहिजे आणि समाजासाठी आपण काहीतरी करू शकू. रिमोट एरियाजमध्ये पण जाऊन आपण काम केलं पाहिजे. आणि तेव्हा ते म्हणतात ना, सीड जे आहे ते माझ्या मनात आणि डोक्यामध्ये आलं की आपण हीच ब्रांच घ्यायची. आणि मग पुढे माझा प्रवास वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शाळा झाल्या आणि मुंबईला मी आले तेव्हा मी 10वीत होते आणि आय वर्कड फॉर इट आणि मला स्ट्रेट ॲडमिशन मिळाली सायन हॉस्पिटलच्या कॉलेजमध्ये. धारावी जे आहे ते सायन हॉस्पिटल अगदी लागूनच आहे असं म्हणू शकतो. आणि मी तिथेच माझा प्रेफरन्स होता. जेव्हा मला चॉईस येतात की चारी हॉस्पिटल, नायर, KEM, सायन, जे कुठे हवं आहे तर मी सायनच चूज केलं, लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज. कारण ते धारावी जो आहे हा तिथे इतके पेशंट्स असतात, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे असतात. आणि तुम्ही मेडिसिनमध्ये ना नुसता अभ्यास करून तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज येऊ शकत नाही. तुम्हाला हँड्स ऑन नॉलेज किंवा पेशंट बघितलं तरच कळतं. आणि धारावीमधनं आम्हाला भरपूर ड्रेनेज यायचं. सो
त्यामुळे शिकायला खूप मिळालं आम्हाला सायन हॉस्पिटलमध्ये. ओके, फारच छान. तर स्पेशलायझेशन मध्ये एखादा विद्यार्थी असेल मेडिकलचा, तर त्याने कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे जेव्हा तो एखाद्या स्पेशलायझेशनची निवड करतो? ओके, म्हणजे आता MBBS झाल्यावर आपण Yes. पुढे स्पेशलायझेशन करतो. Correct. आता तर सुपर स्पेशलायझेशन पण अवेलेबल आहे ओके. ह्या ब्रांचेस. तर स्पेशलायझेशन जसं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला MBBS करताना आपल्याला लक्षात येतं की आपल्याला ऑपरेटिव्ह लाईन आवडते का नॉन सर्जिकल लाईन आवडते. आता ऑपरेटिव्ह लाईन म्हणजे काय, जिथे तुम्ही ऑपरेशन्स करता, म्हणजे जसं ऑर्थोपेडिक आहे, आय सर्जरीज आहेत, ENT आहे किंवा गायनेकोलॉजी आहे. ह्याच्यामध्ये हे ऑपरेटिव्ह सर्जिकल ब्रांच झाली. आणि मग नॉन सर्जिकल म्हणजे कसं रेडिओलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे किंवा मेडिसिन आहे, Correct. पिडियाट्रिक्स आहे. तर ह्याचं आपल्याला काय लायकिंग आहे हे पहिलं ठरवलं पाहिजे. मला नेहमीच वाटायचं की ऑपरेटिव्ह लाईन घ्यावी. अशा पद्धतीने तुम्ही पहिला थॉट प्रोसेस आला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला आता पिडियाट्रिक्स खूप लोकांना वाटतं की आवडतं, पण त्यांना त्या वॉर्डमध्ये गेल्यावर लक्षात येतं की लहान मुलांचे आजार पण बघून दे कॅन नॉट टेक इट, म्हणजे त्यांना ते होत नाही. देन दे चूज सम अदर ब्रांच, म्हणजे रेडिओलॉजी इट्स अ व्हेरी व्हेरी ग्रेट ब्रांच. तर तुमचं लायकिंग जेव्हा तुम्ही इंटर्नशिप करतो ना आम्ही मेडिसिनमध्ये, तेव्हा आम्हाला सगळ्या ब्रांचेसमध्ये 1 महिना 2 महिने असे काम करायला लागतं. आणि दॅट इज द टाइम इट क्लिक्स यू की आपल्याला काय करायचंय. आणि जी स्वतंत्र प्रॅक्टिस असते ती म्हणजे कधी सुरुवात करावी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्याची काही वेळ आहे का? इंटर्नशिप आपण जास्त वाढवावी याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, तर कसं असतं की काही लोकांचे आई वडील ऑलरेडी डॉक्टर असतात, त्यांचं हॉस्पिटल असतं आणि ते तिथे जात असतात. तर तसं आमच्या बाबतीत काही नव्हतं. माझ्या ना माहेरच्या साईडला कोणी डॉक्टर आहे ना सासरच्या. पण अशी जी असतात जे हु आर लकी, आय वुड से की तर ते लवकर त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये जातात. पण ज्या लोकांना आगापीच्या बॅकग्राऊंडचा नाही आहे त्याचा, त्यांना इट टेक्स सम टाइम टू सेटअप युअर ओन प्रॅक्टिस इफ यू वॉन्ट टू. MD व्हा, त्याच्यानंतर तुम्ही लेक्चररची पोस्ट करू शकता इन ऑल द व्हेरियस हॉस्पिटल्स आहे. तर एखाद्या वेळेला असंही शक्य आहे की काही आता प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, काही रिमोट ठिकाणी आहे जिथे त्यांना एक्सपिरियन्स हँड्स ऑनचं कमी आहे सर्जिकल. मग अशा वेळेला ते अटॅचमेंट घेतात दुसऱ्या गव्हर्नमेंट किंवा म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये, अँड देन दे वर्क देअर. सो देअर कॉन्फिडन्स, देअर स्किल हे कम्प्लिटली फुल अँड फायनली बिल्डअप होतात. मेन पाहिजे की यू शुड हॅव दॅट कॉन्फिडन्स टू स्टार्ट युअर ओन प्रॅक्टिस. म्हणजे आपण जसं ड्रायव्हिंग करायला शिकतो तर कोणी बाजूला नसताना ड्रायव्हिंग करणं हे जितकं इम्पॉर्टंट आहे, तसं सर्जरी करताना एक्स्पेशली आय वुड से की कोणी नसताना तुम्ही स्वतः स्वतंत्रपणे करू शकता, इतका कॉन्फिडन्स हा त्यांना आला पाहिजे. म्हणजे मी आता सायन हॉस्पिटल असताना आम्ही अनगिनत म्हणतात तेवढी ऑपरेशन आम्ही करायचो. पण आय स्टील रिमेंबर माय फर्स्ट सर्जरी विच आय डिड इंडिपेंडेंटली ॲज अ गायनेकोलॉजिस्ट. ओके, फारच छान. म्हणजे हे कळणं इम्पॉर्टंट आहे की आपल्याला कॉन्फिडन्स हा कुठेतरी गेन झालाच पाहिजे. तर नॉन ऑपरेटिव्ह आणि ऑपरेटिव्ह या दोन्हीमध्ये पेशंटला तुम्ही जेव्हा हँडल करता, भले ते कम्युनिकेशन असू दे किंवा एक सर्जिकल ऑपरेशन असू दे, कुठल्या प्रकारची काळजी एखाद्या डॉक्टरने किंवा नवशिक्या डॉक्टरने किंवा जो नवीन आहे त्याने घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके, कसं आहे की तुम्ही आता एखाद्या पेशंटला चेक केलं, तुम्हाला वाटतंय की ॲडमिशनची गरज आहे, तर त्यांना ते कोर्स ऑफ स्टे हे सांगायला लागतो की साधारण एवढे दिवस तुमचा आधार नीट व्हायला लागू शकतो, तुम्हाला हे इन्व्हेस्टिगेशन करायला लागू शकतात. आणि काही वेळेला असं असतं की आता फीवरची पेशंट आली तर आपल्याला त्या पॉइंटला एक्झॅक्टली सांगता येत नाही त्यांना की तुम्हाला नक्की डेंग्यू आहे का मलेरिया आहे का व्हायरल फीवर आहे. त्यामुळे ती एक कल्पना द्यायला लागते की इन्व्हेस्टिगेशन्स हे लागतात आपल्याला. दुसरं आहे, आणि आताचं जे सायन्स आहे, यू हॅव टू हॅव एव्हिडन्स की तुम्ही हे ट्रीटमेंट का केली आहे. इन दिस ॲडव्हान्सिंग एज लोकांना त्याचा एव्हिडन्स पाहिजे. मेडिकल लिगली ऑल्सो यू शुड हॅव दॅट इन्फॉर्मेशन. सर्जिकलमध्ये आपल्याला मेजर सर्जरी आहे, मायनर सर्जरी आहे, तुम्हाला ॲनेस्थेशिया कुठल्या टाईपचा द्यायचा आहे आणि किती टाईमचा स्टे आहे, तर हे अगदी व्हेरी क्लिअरली सांगायला पाहिजे. आणि हे म्हणजे जेव्हा आउटपेशंट डिपार्टमेंट OPD मध्ये वॉक इन पेशंट येतात त्यावेळेलाच तुम्हाला हे इन्फॉर्म करायला लागतं. त्याच्याशिवाय इन्फॉर्म कन्सेंट वगैरे घेणं तो एक भाग आहे. खरंच आहे. तर आता जी तुम्ही माहिती दिलीत नवशिक्या डॉक्टरांबद्दल, तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की ॲज अ डॉक्टर, ॲज अ सर्जन, तुमचे काय अनुभव आहेत, की असे काही अनुभव आहेत की ते खरंच तुम्हाला शेअर करावेसे वाटतात आहेत? नाईटमेअरीज असतील किंवा अतिशय चांगले अनुभव पण असतील, तर एखाद दुसरे तुम्ही शेअर
शेअर करा. एक इंटरेस्टिंग सांगते की आपण म्हणतो ना ट्विन्स आहेत, जुळे आहेत मुलं, तर मुलं मुलगी काय व्हॉट एव्हर इट इज, तर ते नॉर्मली कसे, ह्याचा अर्थ काय असतो की त्यांची जन्मतारीख सेम बरोबर. आणि वेळ एक 2-4 मिनिटं मागे पुढे. तर माझ्याकडे आम्ही जेव्हा पनवेलला प्रॅक्टिस चालू केली, आता साधारण 32 वर्ष झालेली आहे, बरोबर. तेव्हा इट वॉज व्हेरी रिमोट. तिथे काही असे हॉस्पिटल नव्हते जिथे ICU असेल किंवा सगळ्या फॅसिलिटी असतील. आमचं जे हॉस्पिटल आहे पॅरामाउंट हॉस्पिटल, दॅट इज द फर्स्ट वन टू हॅव ऑल ICU फॅसिलिटीज. ओके. आणि त्यामुळे जेव्हा आसपासच्या गावांमध्ये काही प्रॉब्लेम काही यायचे तेव्हा पेशंट यायचे आपल्याकडे, ओके. रिफर यायचे. तशी ती एक पेशंट आली आणि मी कधी तिला बघितलेलं नव्हतं. आली तर तिला तिथे ती सुविधा नव्हती म्हणून आली, डिलिव्हर केलं तिला. तर फर्स्ट बेबी आल्यावरच लक्षात आलं की हे देर इज वन मोर बेबी इनसाइड. तिला माहीतच नव्हतं की ते ओके, ट्विन्स twins आहेत आहेत म्हणून. हां, ओके. तर फर्स्ट बेबीची तर नॉर्मल डिलिव्हरी व्यवस्थित झाली, पण सेकंड बेबीला काहीच पेशंटला अंदाज नाही, आम्हालाही काही माहीत नव्हतं म्हणून बघितलं. तर इट वॉज अबाउट 11 o'clock ॲट नाईट, रात्रीची गोष्ट आहे. तर आम्ही थांबलो कारण असं अंदाज होता की हे सेकंड पण नॉर्मल व्हायला पाहिजे, ट्विन्स, सेकंड ऑफ द ट्विन्स. सो आफ्टर वेटिंग फॉर अबाउट 45 minutes लक्षात आलं की ते बाळ जे होतं ते आडवं होतं आणि ते डोक्याने डिलिव्हरी व्हायला पाहिजे ना, नॉर्मल बरोबर. वर्टेक्स डिलिव्हरी किंवा बरोबर. ब्रीच जरी असेल, तर ती पोझिशनच येत नव्हती. आणि म्हणून शेवटी आम्हाला तिला सिझरला घ्यायला लागलं. त्यामुळे काय झालं, त्या बाळाची तारीख गेली दुसऱ्या दिवशीला, जन्मतारीख. ओके. आणि अशी ती एक गंमत झाली की एक नॉर्मल आहे, एक सिझर आहे, पण तारखा कम्प्लिटली वेगळ्या आहेत. ओके. काही नाईटमेअर्स पण असतात आम्हाला. ओके. एक पेशंट आली होती, 3rd प्रेग्नन्सी होती तिची, बट दे अच्छा. ऑलवेज वॉन्टेड टू कंटिन्यू दॅट प्रेग्नन्सी. 8 महिने तिला जस्ट होत होते. रात्री ती आली 11:30-12 वाजता आणि बघितलं तर व्यवस्थित चालत आली, पण पहिले 2 सीझर असल्यावर इट इज रूल ऑफ थंब की 3rd सीझरच आम्ही करतो. बरोबर. तर नॉर्मली प्लॅन केलं असतं, पण ती इमर्जन्सीत आली आणि तिला मी ऑपरेशन चालू केलं साधारण 12च्या आसपास. आणि जसं आम्ही चालू केलं तेव्हा लक्षात आलं की तिच्या पोटामध्ये ना साधारण 1 ते 1.5 लिटर ब्लड होता अरे आतमध्ये, बापरे. विच इज अ व्हेरी हॉरिफाईंग सिच्युएशन. आणि असं जेव्हा बघतो ना तेव्हा यू हॅव टू कॉल फॉर हेल्प. रात्री 12 वाजता सगळीकडे ब्लड मागवा, म्हणजे अशी ती कम्प्लीट धावपळ होऊन जाते. इट्स अ व्हेरी व्हेरी बॅड सिच्युएशन टू बी इन. आत्ता पण मला आठवलं तरी कसं तरी होतं खूप. अरे अरे. आणि तिला ऑपरेट करणे खूप डिफिकल्ट होतं. ब्लिडिंग कंटिन्युअस होत होतं सगळीकडनं. आणि ब्लड म्हणजे शेवटी तिचं युट्रसच आम्हाला काढायला लागलं त्या इमर्जन्सीमध्ये. ब्लड तर तिला भरपूर द्यायला लागलं, पॅक सेल्स आणि प्लेटलेट्स आणि सर्व. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तिला एकदा हार्ट पण थांबलं ऑपरेट करतानाच, ओके. म्हणजे एकदम स्ट्रेट पूर्ण लाईन येते stopच. तसं. हां, तर ते अच्छा. पोटाकडचा भाग आम्ही पॉजमध्ये आणून तिला रेसिसिटेशनमध्ये पूर्ण वेळ गेला. बट शी रिवाइव्ड. वी कुड रिवाइव्ह हर बाय गॉड्स ग्रेस अँड विथ एव्हरीबडीज एफर्ट्स. आणि म्हणजे जे 12ला चालू केलं ते दुसऱ्या दिवशीच्या 2 वाजेपर्यंत आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये तिच्याबरोबर होतो. वी वर जस्ट फायटिंग अँड फायनली बाय गॉड्स ग्रेस शी इज फाईन. She is good. आता ती कुठे Okay. दिसली मला की मी तिला पहिला असा नमस्कार करते बाबा. म्हणजे आता आपण So, बसतोय, पण त्यावेळी ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही कुठल्या टेन्शन मधनं किंवा बाबा खूप, काय होतंय या पेशंटला, तर खरंच व्हेरी बॅड म्हणजे असे भरपूर सिच्युएशन. प्रसंग दिवसा म्हणजे एव्हरीडे तुम्हाला काही ना काही असे येतच खूप असतं. आले आहेत. पण हे मात्र अगदी म्हणजे हा असं वाटत होतं की आता काय होईल आणि काय नाही. एक आई आणि बाळ सगळंच पाहिजे आपल्याला. हो, सो हो. वी जस्ट फॉट अँड एव्हरीबडी हेल्प इन. एव्हरीबडी म्हणजे कमीत कमी 10 डॉक्टर्स होते आजूबाजूला हू अच्छा. एव्हरीवन वॉज डुईंग देअर जॉब. ओके. आणि वी कुड रिवाइव्ह दॅट थँक गॉड. लेडी. व्हेरी नाईस. तर एक चांगली बायको, एक चांगली आई, एक मुलगी चांगली आणि समाजसेविका आणि पुन्हा एक डॉक्टर. तर ह्या सगळ्या भूमिका पार पाडताना काय अनुभव आले? घरच्यांचा सपोर्ट कसा मिळाला? म्हणजे कसं तुम्ही हे आव्हान पेललत? ॲज अ डॉक्टर मला जेव्हा मी लहान असताना मला जेव्हा हे थॉट आला की आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी, तर इनरव्हील ही एक ऑर्गनायझेशन जी आहे, इट्स अन NGO, म्हणजे Okay, इट्स अ लार्जेस्ट व्हॉलंटरी इंटरनॅशनल सर्व्हिस ऑर्गनायझेशन ऑफ ओनली विमेन. तर ही जॉईन करायची संधी मला 2002 मध्ये मिळाली. आणि आज मी पूर्ण जिल्ह्याची डिस्ट्रिक्ट चेअरमन आहे. मला खूप हो. आनंद होतोय. ह्याच्या माध्यमातून ना समाजसेवा करायची
करायला खूप आपल्याला स्कोप आहे. म्हणजे आपण घरी पण करत असतो बघा, आपण आपल्या हाऊस हेल्पला काही मदत काही ना काही करतो, देत वॉचमनला असतो. हेल्प करतो, हो. कोणाला काही. पण वेन यू गो थ्रू एन ऑर्गनायझेशन तेव्हा आपल्याला बिगर प्लॅटफॉर्म मिळतो करेक्ट. टू रीच टू मल्टिपल पीपल. त्यामुळे माझा सुरुवातीचा काळ जो होता तो पेशंटला मी जेवढी हेल्प करू शकायची, जी नीडी पेशंट आहे, पैसे नाही आहेत, कधी औषधालाही पैसे दिलेले आहेत मी, फ्रीमध्ये फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन करून देणं, फ्रीमध्ये कॉपर्टी इन्सर्ट करणं, हे त्यांना खूप मोलाचं आहे. म्हणजे त्या बाईच्या जीवासाठी इम्पॉर्टंट आहे दॅट शी शुड नॉट कीप ऑन हॅव्हिंग मल्टिपल प्रेग्नन्सीज. तर हे सगळं करत होते. पण जेव्हा मी नवीनमध्ये आले तेव्हा माझं बाहेर जाणं वाढलं. तर त्यावेळेला घरामध्ये मला असं वाटलं होतं की अरे आपण कसं मॅनेज करणार. बट थँक्स माझे मिस्टर डॉक्टर शैलेश पालेकर, ही इज अ रोटेरियन, ते पण 5 डिस्ट्रिक्ट रोटरी गव्हर्नर आहे. सो ही हॅज दॅट आयडिया की हे समाजसेवेसाठी आपल्याला थोडा घरातला वेळ सॅक्रिफाईस करायला लागतो. अँड आय थँक बोथ माय डॉटर्स वैभवी अँड स्नेहा फॉर ऑलवेज अंडरस्टँडिंग की आईला पण बाहेर जायची गरज आहे. आणि लहानपणापासून मी त्यांनाही सांगत आहे की तुम्हाला जे शक्य आहे, दोघी अर्निंग आहे, त्यानंतर जे शक्य आहे ते तुमच्या सॅलरीतनं काहीतरी तुम्ही कोणाला तरी कायम देत राहा. दॅट इज द बिगेस्ट सॅटिस्फॅक्शन दॅट यू कॅन हॅव. असं वाटतं तुमच्या ते रक्तातच कुठेतरी आहे पहिल्यापासूनच. कारण काही काही थॉट्स असतात ना, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ऑलरेडी असतातच आणि ते मग तुमच्या कर्मामध्ये आपोआपच येतात. म्हणजे फारच छान. म्हणजे तुमचा हा, त्यामुळे तुम्हाला सपोर्ट आपोआपच मिळाला, कारण तुमचे मिस्टर स्वतः समाजसेवेमध्ये. आणि माझे वडील ना आम्हाला लहान असताना शाळेत असताना नेहमी मला आणि बहिणीला सांगायचे की तुम्ही ना एक रात्री आम्ही एकत्र जेवायचो तेव्हा म्हणायचे की प्रत्येकाने सांगायचं की त्यांनी आज चांगलं कोणासाठी तरी काहीतरी केलंय का. मग आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न कायम करायचो. कोणाला रस्ता क्रॉस करून दे, कोणाला म्हातारी बाई आहे तिला काय उचलून दे, पिशव्या धर. म्हणजे हे आपोआपच येत गेलं. म्हणजे हे संस्काराचं आणि घडवण्याचं काम आहे मला असं वाटतं. कारण ते सांगण्यासाठी सुद्धा एखादी गोष्ट चांगली एक दिवसभरात करणं म्हणजे हे कंपल्शन आलं तुम्हाला. आता एक थोडासा सिरियस मुद्दा की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे नवशिके डॉक्टर आहेत त्यांना अजूनही बरेच प्रॉब्लेम फेस करायला लागतात की त्यांना राहण्यासाठी जागा किंवा भरपूर वेळ असं सलग काम करावं लागतं. तर ह्याविषयीचं तुमचं काय मत आहे? म्हणजे हे कुठेतरी बदलायला हवं असं तुम्हाला वाटतं का? हो, हा विषय तर खरंच खूप सिरियस आहे आणि आता रिसेंट जे कलकत्त्याला झालं त्याच्यावरनं लक्षात येतं. ऍक्च्युली शिकत असताना सुद्धा अशी परिस्थिती होती की वर्कलोड खूप असतं पेशंटचं आणि त्या मनाने डॉक्टर्स कमी असतात. आपण कितीही ताकद लावली, शक्ती लावली तरी अपुरे पडतो आपण सगळ्यांना ट्रीट करायला. त्यामुळे वर्किंग अवर्स प्रत्येक डॉक्टरचे वाढतात आणि ह्याच्यामुळे काय होतं, म्हणजे जसं तर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, म्युन्सिपल हॉस्पिटलला गेला तर फ्लोअर बेड पण असतात, म्हणजे फ्लोअरवरही पेशंट झोपलेले असतात. म्हणजे इतकी तिथे गरज असते. तर या वर्किंग अवर्समध्ये असं होतं की खरंच 2-2 दिवस झोपायला मिळत नाही, खायला धड मिळत नाही. कसं तरी आपण डब्बा अक्षरशः 5 मिनिटात डब्बा खाल्ला किंवा कित्येक वेळा आम्ही न खाताही दिवसभर राहायचो. तर ही सिच्युएशन तर नक्की शुड बी ॲड्रेस्ड. आय फील की ह्याच्यात काहीतरी रिफॉर्मेशन किंवा नंबर ऑफ डॉक्टर्स त्यावेळेला वाढवायचे. काय हे ऑल दिस गव्हर्नमेंट आय थिंक मस्ट बी वर्किंग ऑन. पण तरी पण ड्रेनेज खूप आहे ना पेशंटचं, तर ते त्यामुळे ते बहुतेक तो जे नंबर ऑफ पेशंट्स प्रपोर्शन ऑफ डॉक्टर्स हे कुठेतरी मॅच होत नाही, असं होऊ शकेल. बरोबर आहे. तर यासाठी नक्की प्रयत्न केले गेले पाहिजेत हायर लेवलवरून. कारण आता तो इश्यू आता एवढा सिरियस झाला की तो ऍड्रेस करण्याची नक्कीच गरज आहे. तर तुमच्या सामाजिक कार्याबद्दल जे तुम्ही करताय तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की कुठल्या प्रकारचे उपक्रम तुम्ही आजपर्यंत केलेत की जे प्रामुख्याने तुम्हाला फार महत्वाचे वाटतात. मग ते इनर व्हील असो किंवा रोटरी क्लब असो, आणि या पुढचं तुमचं एक काय विजन आहे किंवा आता तुम्हाला कुठल्या उपक्रमावर तुम्हाला असं वाटतं की फोकस हा दिला गेला पाहिजे? पण जेव्हा समाजकार्य करत असतो तेव्हा कुठे गरज आहे हे पहिलं आपण नक्कीच आयडेंटिफाय करावं. तर आता आपण आताच्या बघितलं तर सिटीमध्ये सगळं प्रोव्हिजन्स चांगले आहेत. सिटीमध्ये चांगले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, म्युन्सिपल हॉस्पिटल्स आहेत, लोक जातात सुद्धा. पण इफ यू गो टू पेरिफरी, म्हणजे जसं आदिवासी पाडे आहेत किंवा ग्रामपंचायत आहेत, तिथे सगळ्या गोष्टी त्यांना अजूनही मिळत नाही. अजूनही काही ठिकाणी अशा होम डिलिव्हरीज वगैरे होतात. सो व्हॉट आय फील ना की
जे आम्ही करत आलोय की आम्ही मेडिकल चेकअप कॅम्प्स घेतो आदिवासी पाडामध्ये किंवा अशा गावांमध्ये. आणि नुसतं म्हणजे टोटल मेडिकल चेकअप, आय चेकअप म्हणा किंवा स्किन चेकअप म्हणा, त्याच्यात खूप सारे लेप्रेसी पेशंट सुद्धा सापडतात आपल्याला, ओके. डायग्नोज होतात. तर हे सगळे जेव्हा चेकअप करता तुम्ही आणि त्याच्यातनं आपल्याला अवेअरनेस येतो त्या लोकांना, त्यांना ही जाणीव पण नसते की अरे आपल्याला हा त्रास आहे, ह्याला मेडिसिन घेतलं पाहिजे. तर हे आम्ही भरपूर प्रमाणात केलेले आहेत कॅम्प्स. मी जेव्हा डॉक्टर होते, मला ऍक्च्युली सुरुवातीला तेच झालं की मला डॉक्टर म्हणून बोलवायचे कॅम्पला, आणि अशी माझी ती अटॅचमेंट झाली इनरव्हील आणि बाकी सामाजिक संस्थांबरोबर. पनवेलमधले काही संस्था आहेत सामाजिक अदर दॅन इनरव्हील रोटरी, ते पण बोलवतात. तर असे भरपूर हे केलेले आहेत. आणि आता ॲज नवील चेअर तर मला सर्वायकल कॅन्सर व्हॅक्सिनेशनवर फोकस खूप केला आहे. मी सगळ्यांना थ्रस्ट एरिया म्हणून हे केलेलं आहे. हे एकच कॅन्सर आहे हा जो गर्भाशयाच्या तोंडाचा आहे, जो व्हॅक्सिनेशननी म्हणजे लसीकरणनी आपण प्रिव्हेंट करू शकतो. होऊ देऊ नको असं आपण म्हटलं तर त्याच्यासाठी हे व्हॅक्सिन दिलं तर खूप फायद्याचं आहे. तर कुठल्या वयामध्ये हा साधारणपणे होतो? हे जास्त करून रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणतो आम्ही, म्हणजे साधारण 25च्या, म्हणजे आताची मुलं जरा उशिरा लग्न करतात त्या हिशोबाने, तर अराउंड 25 to 40च्या एजमध्ये जास्त रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणतो, चाइल्ड बेअरिंग एज ग्रुपमध्ये जास्त मिळतो. एल्डरली लेडीजमध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात आहे. तर ह्याचं जे व्हॅक्सिनेशन जे आहे ते साधारण 9 ते 14 वर्षाच्या वयोगटाच्या मुलींना जर केलं तर त्याला फक्त 2 डोस लागतात व्हॅक्सिनला. म्हणजे आता समजा आज एक दिला तर दुसरा एक 6 महिन्यांनी देता येतो. आणि त्याची साधारण 45च्या एज पर्यंत म्हणतात की यू कॅन व्हॅक्सिनेट. आणि गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर जो आहे हा जास्त प्रमाणात आता दिसायला लागलेला आहे, म्हणून ह्याच्यावर आपण ब्रेस्ट कॅन्सर आहे याचे पण आपण बघतो ना कॅम्प्स होतात. मॅमोग्राफी कॅम्प्स आम्ही खूप केलेले आहेत. त्यातनं आपल्याला पेशंट नक्की मिळतात ज्यांना काही त्रास नसतो ना, ते डायग्नोज होतात. व्हॅक्सिन ला काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. इट मस्ट बी प्रमोटेड. आता गव्हर्नमेंटने पण सांगितलेलं आहे की वी शुड प्रमोट व्हॅक्सिनेशन फॉर सर्वायकल कॅन्सर. ह्याचं जे आता प्रायव्हेटमध्ये जो डोस आहे तो थोडा महाग आहे, पण जे एनजीओज आहेत ते सगळे व्हॉलंटरीली दे ऑल कॅन कॉन्ट्रीब्यूट फॉर दिस. आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये आहे, इट इज इन द पाईपलाईन की ते फ्री मध्ये मिळेल. सो लेट्स होप इट कम्स सूनर फ्रॉम द. कारण काय होतं 9 ते 14 हा जो वयोगट आहे मुलींचा, म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं हे थोडं चॅलेंजिंग होत असेल, कारण पालकांनाही कुठेतरी एक रेसिस्टन्स येत असेल की आपल्या 14 वर्षाच्या मुलीला हे कसं काय. तर याबाबतचा तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे असं प्रश्न येतात का समोरून? नाही, तुम्ही म्हणता ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण चॅलेंज हे आहे की आपल्याला त्यांना ह्याचं इम्पॉर्टन्स पहिलं कळून देणं, मग त्यांनी ते ऍक्सेप्ट करणं. मग त्या आया घरी जाऊन आपाप त्यांच्या मुलांच्या वडिलांना म्हणजे नवऱ्यांना विचारतात. आणि आजी आजोबांनी कोणी घेतलेलं नसतं, त्यांना माहित नसतं. त्यामुळे जर घरात सिनियर असेल तर ते परत ओपिनियन देतात की आमच्या वेळी आम्ही घेतलं नाही, मग गरज आहे का. सो कन्व्हिन्सिंग पेरेंट्स इज अ टास्क. सेकंडली त्यांना असं वाटत असतं की अजून लग्न नाही झालं तर आतापासून का द्यायचं. तर ऍक्च्युली कसं आहे की इट हॅज टू बी गिव्हन बिफोर दे गेट मॅरिड, बिफोर दे हॅव सेक्शुअल एक्सपोजर. म्हणून ते 9 to 14 एज आपण धरतो की, कारण दॅट आफ्टर 14 years थोडे मॅच्युअर होतात. आता थोडी लेट लग्न होतात, दॅट्स अ डिफरंट पार्ट. पण ह्या व्हॅक्सिनने ना इट इज म्हणजे हे जे कॅन्सर जो आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतं, त्यांनी बाकी पण काही काही कॅन्सर्स होतात. एनल कॅन्सरला त्याच्यात दिसतं, किंवा वॉर्ड्स असतात, जेनायटल वॉर्ड्स वगैरे, किंवा थ्रोट कॅन्सर. तर हे सगळं थोडं प्रिव्हेन्शन मध्ये हेल्प होते. फारच म्हणजे बॉईज मध्ये सुद्धा. आणि मला वाटतं ऍज अ इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन महाराष्ट्राच्या, मग त्यामुळे तुम्हाला थोडंसं प्रमोट करण्यासाठी त्यामध्ये थोडासा एक काय म्हणतात अपॉर्च्युनिटी मिळते सगळीकडे गेल्यामुळे. येस, तेवढं आपल्याला म्हणजे प्रमोट करण्यासाठी ही संधी देवाने दिली आहे, ही चेअर दिली आहे की ऍटलीस्ट ट्राय टू प्रमोट, डू समथिंग गुड पॉसिबल.
तुमचं हे सामाजिक कार्य आहे जे तुम्ही पूर्वीपासून करत आलाय, म्हणजे लहानपणापासून तुम्हाला वाटलं की मी डॉक्टर होऊन करावं, आणि त्याबरोबर तुम्ही पुन्हा आता तुमच्या प्रोफेशनला सांभाळून सुद्धा तुम्ही हे आता कंटिन्यू करताय. आणि नक्कीच मला हे फारच एक ॲप्रिशिएट करण्यासारखं, एक वाखाणण्यासारखं काम आहे. तुम्ही खरंच आजच्या मॉडर्न युगातला नवदुर्गा, अरे जसं मी बापरे. म्हटलं की सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे मल्टीटास्किंग करताय, किंवा जितका वेळ तुम्हाला समाजासाठी जे काही करण्यासाठी देता येईल तो तुम्ही केलाय. आणि तुमची उत्तरं ऐकून खरंच मला वाटतं काही मुलींना आज इथे इन्स्पिरेशन मिळाली असेल की आपणही मॅमसारखं काहीतरी स्वतःसाठी आणि समाजासाठी छान करावं. तर आज तुम्ही आमच्या संवादच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि आपली करिअर जर्नी आणि थोडं टिप्स शेअर केला, त्याबद्दल मी खरंच तुमची फार आभारी आहे. पद्मजा, सांगू का, मला असं वाटतं तुम्ही सुद्धा भरपूर करतच आहात. सगळेजण करत असतात, हो, फक्त त्याला आणि करू शकतात. माझं नेहमी म्हणण्याचं, प्रत्येक जण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, फक्त इथे आत आलं पाहिजे करेक्ट आहे. आणि त्याच्यासाठी वर्क केलं पाहिजे की आपण, आपल्याला देवाने जे प्रोफेशनची बुद्धी दिली, करण्याची हो, शक्ती दिली, आणि जे आपण प्रोफेशन केलंय त्याचा आपण काही ना काहीतरी समाजासाठी उपयोग करता आला. इंजिनियर असेल तर तुम्ही म्हणा एखाद्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी बांधायला मदत करतो. तुमचं जे बरोबर व्होकेशनल आहे. ट्रेनिंग आहे व त्याची मदत तुम्ही समाजासाठी करा. बरोबर दॅट आहे. इज द बेस्ट थिंग विच यू कॅन गिव्ह बॅक टू सोसायटी. म्हणजे एक काळ आपल्यासाठी करणं ॲज अ प्रोफेशन म्हणून, आणि त्याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांसाठी त्यामध्ये काय करता येईल हे शोधत राहणं, मला वाटतं हे काळाची गरज आहे. तरच ते एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे हे म्हणजे आपल्याला कंटिन्यू ठेवता येईल. तर फारच सुंदर आज तुम्ही बोललात आणि आमच्या प्रेक्षकांना फार चांगली इन्स्पिरेशन दिलेत. आणि आजच्या नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आलात आणि खरंच फारच छान वाटलं. तर जे कोणी प्रेक्षक आहेत त्यांचे काही प्रश्न असतील आजच्या एपिसोडला घेऊन, तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि यासारखेच नेहमी आमचे पॉडकास्ट चांगले चांगले विषय घेऊन येत राहतील. आणि तर त्यामुळे नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच.